500 आणि 1000ची नोट बंद झाल्यानंतर सोनं खरेदीवर देखील केंद्र सरकारने काही निर्बंध लावले। त्यामुळे काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना चाप बसेल असं सोने खरेदीबाबत संवेदनशील असलेल्या सर्वसामान्य महिलांना वाटते। सोनं खरेदीकरता प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात आज सोनं खरेदीसाठी आलेल्या महिला वर्गात संभ्रम असला तरी या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले। केंद्राच्या निर्णयाने सोन्याच्या भावात कोणतीही वाढ झाली नाही। काल सोन्याला प्रति तोळा 29,500 रुपये इतका भाव होता। आजही तोच भाव कायम आहे। सोनं खरेदीवर कोणताही परिणाम जळगावच्या सोने बाजारात जाणवला नाही। 500 आणि 1000ची नोट बंद झाल्यानंतर सोन्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेणार असून अनेक याबाबतीत अफवा पसरत असल्याने केंद्र सरकारने 1994च्याच कायद्यानुसार आपल्याकडचं सोनं ठेवू अथवा खरेदी केलं जाऊ शकतं असं स्पष्टीकरण दिलं। मात्र त्याचंही महिला वर्गाने स्वागतच केलं। मंत्रालयाने जो आता नियम काढलाय सोन्याच्या बाबतीत तो सामान्य माणसांना योग्य आहे। स्त्रियांना सोन्यापासून आवड असतो, त्यांना काही घाबरायची आवश्यकता नाहीये। माझ्या मते हा जो नियम आहे तो योग्य आहे। सोन्याची जी घोषणा केलेली आहे की 500 ग्रॅमच्या आपण बाळगू शकतो किंवा आपल्याकडे असू शकतं, तर मला असं वाटतं या निर्णयाचं स्वागतच आहे, कारण अतिशय चांगला निर्णय आहे हा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।